नमस्कार, पाहूयात स्पेशल रिपोर्ट. डोंगरात दिवा लावणारा शिक्षक माननीय जगन्नाथ अठराबुद्धे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार. डोंगरांनी वेढलेलं स्वप्न, तिन्ही बाजूनी डोंगर खोऱ्यात निसर्गाच्या खुशीत वसलेलं गाव म्हणजे पारे गाव. सुमारे 4000 लोकसंख्येचं हे गाव शहरापासून 32 किलोमीटरच्या अंतरावर, सुविधांपासून दूर. इथे येणाऱ्या प्रत्येकाला इथे काहीच होणार नाही असंच वाटतं. पण 1995 मध्ये याच मातीत एक शिक्षक आला. हातात झिजलेली सायकल, खांद्यावर पुस्तकांची पिशवी आणि काळजात हजारो मुलांची स्वप्न घेऊन. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारेमध्ये जेव्हा ते पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा वर्गात बाक सुद्धा नव्हती, पण डोळ्यात त्यांच्या एकच मोठं विद्यापीठ होतं. यासाठी गौरवशाली बातमी म्हणजे सांगोला तालुका इंग्रजी शिक्षक संघटनेचा आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार यंदा माननीय श्री जगन्नाथ शिवलिंग अठराबुद्धे यांना जाहीर झालाय. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ते CBS न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांदभैया शेख यांचे शैक्षणिक आणि सामाजिक गुरु आहेत. गुरूंचा सन्मान म्हणजे शिष्यासाठी दुहेरी अभिमान असतो. ते सध्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे येथे शिक्षक म्हणून आणि सोनंद हायस्कूल सोलन येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. विना अनुदानित ते अविस्मरणीय संघर्षाची 31 वर्ष. सुरुवात विना अनुदानित शिक्षक म्हणून झाली. घरात अडचणी, पण मनात फक्त विद्यार्थी होते. रोज गिरडी ते पारे 8 किलोमीटर सायकल, ऊन अंगावर घ्यायचं, पाऊस अंगावर झेलायचा, पण शाळेची घंटा वाजवण्यासाठी सर आधी वर्गात हजर असायचे. एकही दिवस गैरहजर नाही बर का. लोक म्हणायचे, डोंगरात इंग्रजी कोण शिकणार? सर म्हणायचे, आधी भाषा येऊ द्या, मग जग दिसेल. आणि मग घडला इतिहास. 1995 ते 2026 सलग 31 वर्ष. हिंदी आणि इंग्रजी 100% निकाल. तालुक्यात पहिला नंबर, जिल्ह्यात नाव. हा आकडा नाही, हा प्रत्येक सायकलच्या पॅन्डलवर गळलेला घाम आहे. विद्यार्थ्यांना आपलेसे करणारे शिक्षक म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर हसत खेळत अधिराज्य गाजवणारे शिक्षक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. सर वर्गात फक्त शिक्षक म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून जायचे. कमजोर मुलांना हात धरून म्हणायचे, तू करू शकतोयस. शनिवारी मोफत क्लास. गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या पगारातून वह्या. एकदा एका मुलीच्या वडिलांनी तिला शाळेत पाठवण्यासाठी नकार दिला. सर 3 वेळा पायी त्याच्या घरी गेले. आज तीच मुलगी शिक्षका म्हणून कार्यरत आहे. निकाल नव्हे, ही पिढी आहे. 100% निकाल देणं सोपं आहे, पण 100% माणसं घडवणं खूपच अवघड. या सरांच्या हातांनी घडलेली मुलं आज देशाचा अभिमान आहेत. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी पोलीस, कोणी प्रशासकीय अधिकारी, कोणी शिक्षक, तर कोणी उद्योगपती, तर कोणी पत्रकार म्हणून. 4000 लोकसंख्येच्या पारे गावात आज 200 पेक्षा अधिक विद्यार्थी नोकरी करतायत. ज्या गावात एकही मुलगा 10वी पास व्हायचा नाही, त्या गावात आज डॉक्टर निघतोय. हे चमत्कार नाही, हे एका शिक्षकाच्या निष्ठेचं फळ आहे. घेरडी गावचे सुपुत्र माननीय जगन्नाथ अठराबुद्धे यांनी सामान्य कुटुंबातून येऊन शिक्षकाच्या बळावर घेरडी गावचं नाव उंचावलं. पारेला त्यांनी निकालाचं गाव बनवलं. त्यांनी सिद्ध केलं, जन्म कुठे झाला याने माणूस मोठा होत नाही, माणूस कुठे जन्म देतो त्याने तो मोठा होतो. गुरु शिष्य एक ऋण ते शब्दात मांडता येणार नाही. सर फक्त शिकवायचे नाही तर ते घडवायचे. वर्गातल्या प्रत्येक मुलाला ते नावाने ओळखतात. कोणाचा बाप काय करतो, कोणाला काय अडचण आहे, हे सगळं त्यांना तोंडपाठ आहे. CBS न्यूज मराठीचे मुख्य संपादक माननीय चांदभैया शेख यांना सरांनी लहानपणीच एक गोष्ट शिकवली होती, प्रश्न विचारायला घाबरू नकोस, भीतीच्या पलीकडचं ज्ञान आहे. आज आम्ही जे काही लिहितोय, ज्या ताकदीने उभे राहतोय, ती सगळी हिंमत सरांच्या एका वाक्याची आहे. गुरुपौर्णिमेला शेकडो माझे विद्यार्थी आजही पारेला येतात.
सरांच्या पायाला स्पर्श करून म्हणतात, सर तुमच्यामुळेच आम्ही इथे आहोत. सर डोळे पुसत फक्त एकच म्हणतात, मी काय केलंय, तुम्ही स्वतःला घडवलंय. सरांनी एकच शिकवण दिली आहे, परिस्थितीला दोष देऊ नका, तू तीच नशीब बदल. डोंगरातली दिवा लावता येतो, फक्त वारा होऊ देऊ नकोस. गावकरी आज डोळे भरून म्हणतात, 18 बुद्धे सर आले आणि पारे गावाला दिवस आले. 1995 मध्ये जेव्हा एक विना अनुदानित शिक्षक पारेमध्ये आला तेव्हा इथे अंधार होता. 2026 मध्ये जेव्हा 31 वर्षाचा प्रकाश आणि आदर्श शिक्षकाचा किताब घेऊन तो उभा आहे तेव्हा इथे हजारो दिवे तेवत आहेत. माननीय जगन्नाथ 18 बुद्धे सर, तुम्ही तिन्ही बाजू डोंगरांनी वेढलेल्या पारेमध्ये आशेचा चौथा डोंगर उभा केला. तुम्ही सायकलच्या 2 चाकांवर आमच्यासारख्यांचं हजारो मुलांचं आयुष्य पुढं नेलं. ही गोष्ट पुरस्काराची नाही, ही गोष्ट आहे एका गुरूंची, एका निष्ठेची आणि एका युगाची. CBS न्यूज मराठीकडून आमच्या गुरुवर्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारबद्दल हार्दिक अभिनंदन आणि चरणी कोटी कोटी प्रणाम.